अँथ्रोपॉलॉजी पेपर 1चे सोर्सेस पाहूया आपण आता. तर तसं पाहायला गेलं तर पेपर 1 4 डिव्हिजन्समध्ये विभागला गेला आहे. तर एक एक डिव्हिजन वाईज आपण पाहूया सोर्सेस काय असायला पाहिजे. तर पहिला आहे सोशो कल्चरलमध्ये एम्बरचं पुस्तक आहे. ते ऑथेंटिक आहे आणि खूप छान पण आहे. इंटरेस्ट जनरेट करण्यासाठी खूप छान आहे. त्यानंतर मजुमदार आणि जे मदन आहेत त्यांचं पण एक पुस्तक आहे सोशो कल्चरल अँथ्रोपॉलॉजी. त्यानंतर फिजिकल अँथ्रोपॉलॉजीसाठी पी नाथचं पुस्तक आहे. ते पण खूप छान आहे. मोठं आहे, बल्की आहे, पण इंटरेस्टिंग आहे. आणि त्यानंतर आर्किओलॉजीसाठी डी के भट्टाचार्य सरांचं पुस्तक आहे प्री हिस्टॉरिक आर्किओलॉजी म्हणून. आणि त्यानंतर जर तुम्हाला अँथ्रोपॉलॉजिकल थेरीज वाचायचं असेल तर मक्कन जहाचं आहे पुस्तक ते. आणि मराठीसाठी तर ॲज पर आत्ता तर काही रिसोर्सेस अवेलेबल नाही आहेत, पण माझे नोट्स आहेत ते पण तुम्ही पाहू शकता. तर ते मी इंग्लिश आणि मराठी दोन्हीमध्ये केलेत. तर त्यामध्ये स्टार्टिंगला मी पॉईंट वाईज केले, म्हणजे जे आपलं सिलेबसचा पॉईंट आहे. त्यानंतर UPSCने त्यावरती किती प्रश्न विचारलेत पूर्ण 20-25 वर्षात. आणि त्यानंतर टू द पॉईंट जे पण सिलेबसचे आहेत ते क्रिस्प फॉर्ममध्ये नोट्स आहेत. आणि त्यानंतर जे UPSCने प्रश्न विचारलेले आहेत त्याचा एक छोटासा डेमो पण आहेत, डेमो आन्सर्स पण आहेत त्यामध्ये. तर ते पण तुम्ही पाहू शकता. थँक्यू.